स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. दादा ही वेळ आहे म्हणलं माझी मुलं अटॅच झालीत माझ्या बरोबर. मी परवा त्या लेंगऱ्यातल्या एका साखरपुड्यातून बाहेर पडत होतो आणि स्टेज पासन बाहेर यायला मला अर्धा तास लागला. फक्त लहान मुलं मला भेटायला मला फोटो काढायला सगळी मुलं उभं राहिली. तिकडच्या गटातले एक नेते मंडळी तिथं खाली बसली होती. ती मुलं सगळी माझ्या अवती होती. मी ते नाक मध्ये म्हणलं दादा ही वेळ आहे म्हणलं माझी. 5 वर्षामध्ये मी या मतदारसंघाचा जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्यानं मी लोकांच्या पुढच्या निवडणुकीला 100% आहे. तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय? मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल. आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉईंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल, सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध. तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे. आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, विटा. 30 वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं, स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह घोघाट. व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसर, टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, एसी डायनिंग हॉल, भव्य पार्किंग, वाढदिवस, मुंज, बारशे, पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल. तर मग आजच अवश्य भेट द्या. हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह, कराड, विजापूर रोड, भिवघाट. आज आळसण ग्रामपंचायतच्या वतीनं उभं केलेल्या प्लेग्राऊंडचं अधिकृत उद्घाटन झालेलं आहे आणि मला असं वाटतं की अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करण्याची भूमिका आळसण ग्रामपंचायतच्या वतीनं ह्या सगळ्या नव्या बॉडीनं आणि ही ग्रामपंचायत विजय होण्यासाठी राबलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि मतदारांचं खरं कौतुक केलं पाहिजे. कारण छोट्या ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायत लेवलला गार्डन होणं ही तशी खूप अवघड गोष्ट असते, पण आज आळसणच्या सगळ्या कारभाराने ते करून दाखवलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं. मला एका गोष्टीचं कौतुक आहे की सगळे हे एकत्रित येऊन आळसणसारखं गाव आज माझी वसुंधरा ह्या स्पर्धेमध्ये अत्यंत ताकदीनं उतरलेले आहे. आणि तुम्ही 6 महिन्यापूर्वी जर आळसण बघितलं असेल ना आत्ता बघितलं असेल तर जमीन आसमानचा फरक ह्या गावामध्ये दिसतो. इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करण्याची भूमिका घेऊन ही सगळी मंडळी एकत्रितपणे काम करतायत. सगळे पक्ष मतभेद विसरून आपलं गाव या स्पर्धेमध्ये आलं पाहिजे ह्या भूमिकेतनं आळसण ग्रामपंचायत काम करते. तुम्ही आता बघाल की एक छोट्या मुलांसाठी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आज इथं गार्डन सुरू केले. आपलं आळसंद म्हणजे खऱ्या अर्थानं लोकांना आपलं वाटावं आणि इथल्या सगळ्या ग्रामस्थांना त्यातली आपलेपणाची भूमिका निर्माण व्हावी या हेतून त्या गार्डनचं उद्घाटन झालेलं आहे. मी आळसणकरांना एवढाच शब्द देतो की तुम्ही स्पर्धेमध्ये उतरला, तुम्ही सगळी शक्ती पणाला लावले. स्पर्धेमध्ये तुमचा नंबर येण्यासाठी जेवढी मदत मला करता येईल ती करण्याची भूमिका घेऊन आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय. आज आळसणमध्ये जे कामं असतील, जे कामं झालीत, मला असं वाटतं की बऱ्यापैकी कामं तुमची पूर्ण होत आलीत, पण आता इथून पुढे जे राहतील ती ह्या बजेट नंतर 100% आपल्याला चित्र स्पष्ट होईल. त्याच्यानंतर तुम्हाला ताकदीने मदत करण्याची भूमिका सुहास बाबर आमदार म्हणून 100% त्या ठिकाणी पूर्ण करतील. आमदार झाल्यापासून तालुक्यात अनेक विकास कामाचा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण काय सांगाल तालुक्यात? अपेक्षा तर खूप आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने लोक माझ्या पाठीमागे उभं राहिले, अडचणीच्या काळामध्ये त्या मतदारसंघातली सगळी आम जनता माझ्या पाठीमागे ताकदीने उभं राहिले. ज्या पद्धतीने मला सहकार्य केले त्या पद्धतीने खूप अपेक्षा आहेत हे पण दिसते. आणि मला असं वाटतं की 2.5 महिने 3 महिने आज निकाल होऊन झालेत. खूप चांगल्या पद्धतीनं मी काय सगळं उघड बोलणार नाही, पण तुम्हाला ह्या बजेट नंतर काय काय काम करतोय ह्याचं तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी दिसतील. आणि 5 वर्षामध्ये त्या मतदारसंघाचा कायापालट करणं ही माझी जबाबदारी आहे. जे शब्द दिलेत त्या सगळ्या शब्द म्हणजे मी जो जाहीरनामा माझा सांगितला होता ते प्रत्येक काम करण्याची भूमिका घेऊन मी आज सुद्धा म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुट्टी होती
पण मी काय काम होतं सांगणार नाही, पण मी तिथं जाऊन बैठक करून ते सगळं प्रपोजल जे मला करायचं होतं ते मी आज सगळ्यांच्या सह्या घेऊन पुढे पाठवते. 5 वर्षामध्ये मी ह्या मतदारसंघाचा जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्यानं मी लोकांच्या पुढच्या निवडणुकीला 100% जाईल. परवा देखील एक मंत्र्यांच्या बैठक झाली तिथं देखील तुम्ही अनेक प्रश्न मांडले, काय नेमके प्रश्न? एक कालवा नियोजन समितीची मिटिंग होती जिल्ह्याच्या वतीनं, मी त्या ठिकाणी एकटा उपस्थित होतो आणि आरफळ ताकारी ह्या योजनांसाठी इथून पुढचं काय म्हणजे उन्हाळी आवर्तन असेल, किती पाणी आमचं वाट्याला आलं होतं, किती वापरलं आणि किती शिल्लक आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन आणि मला असं वाटतं की आपल्या हक्काचं पाणी आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना मिळावं ह्यासाठी मला तिथे प्रसंगी तिथल्या लोकप्रतिनिधींशी मंत्री महोदयांशी थोडा वाद घालावा लागला, पण आपल्या वाट्याचं पाणी आरफळला आणि ताकराला मिळावं यासाठी आम्ही ताकदीने तिथे माझी भूमिका मांडून आलोय. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.